हाय, नमस्कार. स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हेअरस्टाईल बघणार आहोत सागर वेणी. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते पार्टिशन कसं करायचं. हे बघा, स्ट्रेट भांग पाडायचं आपल्याला ओढून ते खालीपर्यंत, मानेच्या इथपर्यंत. हे बघा मी जसं करते. इथून हे पार्टिशनची प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे. पार्टिशनचं प्रॅक्टिस केलं तर तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल, हेअर कटिंग तर कलर वगैरे करताना तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे ना, तर तुम्हाला हे असं पार्टिशनचं प्रॅक्टिस करायचं आहे. बघा, ओढून म्हणजे फोडेडच्या इथून ते मानेपर्यंत आपल्याला एक लाईन करायची व्यवस्थित, जसं आता मी काढलं हे बघा. त्याच्यानंतर मग परत कानाच्या इथून एक लाईन करायची. हे बघा, हे असे 4 पार्टिशन आधी करायचे. त्याच्यानंतर त्यातलं एक पार्टिशन घ्यायचं आणि खालून असे छोटे छोटे बर्ड्स काढायचे. बघा, जसं मी काढते तसे छोटे छोटे बर्ड्स काढायचे. तुम्ही अशाही कंगवाने करू शकता किंवा एक स्पेशली पार्टिशनसाठी एक कंगवा येतो, टेलकॉम म्हणतात त्याला, तोही तुम्ही घेऊ शकता. टेलकॉमचा मी तुम्हाला नंतर फोटो स्क्रीनला दाखवते. तर हे बघा, हे असं तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. हे असं करायचे तुम्हाला. आणि हे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुमचं हे चांगलं होईल, हात बसेल. आणि हेअरस्टाईलला किंवा हेअर कटिंगला, कलरिंगला, ए टू जे काही केसांचं तुमचं करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे बरं पडेल. हे बघा, हे असं स्ट्रेट आलं पाहिजे. एकही केस तिकडच्या इकडं नाही झाला पाहिजे, एकदम स्ट्रेट आला पाहिजे. नसेल येत तर तुम्ही वारंवार सारखं तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. हे बघा, हे असं पार्टिशनचं तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचे. आणि हे प्रॅक्टिस झाल्यानंतर मी ह्याच्यावरती तुम्हाला सागर वेणी शिकवते. तुम्हाला सागर वेणी आले ना तर अर्धं हेअरस्टाईल तुम्हाला आलं, कारण म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त 50% हेअरस्टाईल तर सागर वेणीवरतीच आहे. तर तुम्हाला सागर वेणी आधी शिकावं लागणार आहे. हे आधी पहिला मी सरळ सागर वेणी आहे, उलटी सागर वेणी आहे, साईड सागर वेणी आहे, पिंजरा सागर वेणी आहे. खूप सागर वेणीचे प्रकार आहेत. त्यातला आपण हे पहिलं प्रकार बघणार आहोत. पहिलं प्रकार आहे हे बघा, फोरेडच्या इथून थोडेसे केस घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आपली साधी वेणी असते ना, ती वेणी आपल्याला घालायला स्टार्ट करायचे. केसांमध्ये खूप गुंता होता हिचा, तर थोडंसं बोटाने वगैरे काढलं. हे बघा, नंतर मग व्यवस्थित विंचरून घेतलं. आणि आपण साधी वेणी घालतो तसं साधी वेणी आधी घालायची आपल्याला. हे बघा, आणि हातातच पकडायचे तिन्ही बट. आणि सागर वेणी घालताना आपण हे बघा, हे घातलं तर एक एक पार्टिशन तिथून घ्यायचे, म्हणजे एक बट हे बघा इथून असं घ्यायचे आणि जे हातात पकडले त्याच्यामध्ये ॲड करत मग परत ती एक वेणी घालायची. हे बघा, आता मी एक ॲड केलं, त्याच्यानंतर मग ती एक परत इकडे घातलं. आता ह्याच्यामध्ये ह्या बटामध्ये दुसरी बट ॲड करायची आपल्याला. हे बघा, इथून असं पार्टिशन घ्यायचे, हे इथं असं ॲड करायचं तुम्हाला. असं पूर्ण करत तुम्हाला खाली मानेपर्यंत यायचे. त्याच्यानंतर तुम्ही ते वेणीला खजूर वेणी जी नॉर्मल वेणी घाला किंवा मग खजूर वेणी घाला. अजून 4 पाई 5 पेरी वेणी येते, तीही तुम्ही घालू शकता. तही तुम्हाला मी 4 पेरी आणि 5 पेरीचीही व्हिडिओ अपलोड करते. म्हटलं आधी सागर वेणी शिकवते. आधी सागर वेणीची प्रॅक्टिस करा. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पार्टिशनची प्रॅक्टिसची गरज आहे. ते केले की तुम्हाला हेअरस्टाईल करायला सोपं जाईल. हे बघा, आता मी फनी पण म्हणजे कोंब न घेता पण मी हाताने पार्टिशन करू शकते. बघा, एक एक बट तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे. आणि जसं तुम्ही वेणी घालाल तसं तुम्हाला प्रत्येक बट त्याच्यामध्ये ॲड करत जायचं. हे बघा, आता हे असं तयार झालेलं आहे. तर हे बघा, हे असं तुम्हाला करायचं आहे. तर असंच पूर्ण तुम्हाला करत जायचे. आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. आणि प्रॅक्टिस करताय नाही करताय तेही कळवा, मला कमेंट करा. भेटू पुन्हा. बाय.
तर हे बघा पूर्ण वेणी कंप्लीट झाली आहे. तर तुम्ही इथं खाली नॉर्मल ही वेणी घालू शकता किंवा खजूर वेणी जे मी आता मगाशी सांगितले 4 पेरी 5 पेरी, किंवा मग तुम्ही अंबारा टाईप किंवा अंबाऱ्याचं कुठलीही हेअरस्टाईल किंवा जुडा असं काही तुम्ही घालू शकता. तर हे बघा पूर्ण फायनल लुक वेणीचा. आणि याच्यामध्ये डेकोरेशन म्हणून तुम्ही मोती भेटते, मोती पण लावू शकता किंवा मग टिकल्याही तुम्ही असं मध्ये मध्ये लावू शकता. छान दिसते वेणी. टिकलीने डेकोरेशन करा किंवा मग मोती भेटतात स्पेशली सागर वेणीसाठी तो भेटतं ब्रॉच, तेही तुम्ही यूज